अकोला शहरातील नवीन उड्डाणपूलवर रॉंग साईड वाहने प्रतिबंधकरिता स्पाइक बॅरियरची जिल्हा पोलीस दलाकडून उपाययोजना। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री अर्चित चांडक साहेब यांच्या संकल्पनेतून उड्डाणपुलावरील रॉंग साईड वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघात थांबविण्याकरिता उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हा रस्ता सुरक्षा समितीमध्ये नवीन उड्डाणपुलावरील रॉंग साईड वाहतूक थांबविण्याकरिता स्पाइक बॅरियर बसविणेबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता। याबाबत रस्ता सुरक्षा समिती अध्यक्षा मानजिल्हाधिकारी महोदया यांच्या मंजुरीने आज दिनांक 12/2/2026 रोजी 1. उड्डाणपुलावरून नेहरू पार्क चौकाकडे उतरणाऱ्या मार्गावर 2. उड्डाणपुलावरून वरुण टॉवर चौकात उतरणाऱ्या मार्गावर रॉंग साईड वाहतूक प्रतिबंधकरिता स्पाइक बॅरियर बसविण्यात आले आहे। तसेच नमूद ठिकाणी विरुद्ध दिशेने वाहन घेऊन जाऊ नये याकरिता सूचना फलक फ्लेक्स बोर्ड दर्शनी भागात लावण्यात आले आहे। तरी अकोला शहरातील सर्व वाहनचालक व नागरिकांना सूचित करण्यात येते की सदर स्पाइक बॅरियरमुळे वरील दोन्ही नमूद रोडवर रॉंग साईड वाहने घेऊन जाणाऱ्या वाहनधारकांचे टायरचे नुकसान होईल व त्यास ते सर्वस्वी जबाबदार राहणार। तसेच नियमितपणे शहर वाहतूक शाखामार्फत दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलीस अंमलदार नियुक्त करून रॉंग साईड जाणाऱ्या वाहनांवर मो वा का प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे। तसेच सदर ठिकाणी वाहनचालकांनी कोणत्याही प्रकारे वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्यांचे टायरचे आणि स्वतःच्या वाहनाचे नुकसानीस ते स्वतः जबाबदार राहतील। शहर वाहतूक शाखामार्फत शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की रॉंग साईड वाहने चालवू नये, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।